ज्या लाडक्या बहिणींना 17वा आणि 18वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जर आलेला नसेल तर त्या संपूर्ण लाडक्या बहिणींनी जे मुख्य कारणे आहे हे लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे। तुम्ही सुद्धा या 5 कारणांमध्ये बसत असाल तर तुम्ही सुद्धा चेक करा की आपल्या बँक खात्याची कुठे KYC, कुठे DBT इनॅक्टिव्ह झालेली आहे का। या प्रकारे जेही 5 कारणे आहे हे संपूर्ण लाडक्या बहिणींनी चेक करा। जर तुम्हाला 17वा व 18वा म्हणजे नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता आलेला नसेल तर बघू शकता, सर्वात प्रथम आहे की तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही आहे हे चेक करणं अतिशय गरजेचं आहे। तुम्हाला बघू शकता तुमचं जेही बँक खाते आहे, ज्याही बँकेचं खाते तुम्ही आतापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले असेल त्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही एकदा चेक करा। म्हणजे DBT ॲक्टिव्ह आहे किंवा नाही हे तुम्ही जाऊन एकदा कन्फर्म करून घ्या। कारण की भरपूर लाडक्या बहिणींचे जे पैसे आहे ते DBT इनॅक्टिव्ह झाल्यामुळे त्यांचे जे पैसे आहे म्हणजे त्यांचे जे 2 हप्ते आहे हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही आहे। त्यानंतर बघू शकता भरपूर लाडक्या बहिणी अशा आहे की त्यांची बँकेची जी KYC होती, कारण दर वर्षाला बँक KYC करायला सांगते, जर KYC केली नाही तर त्या कारणास्तव सुद्धा तुमचे जे पैसे आहे हे थांबवण्यात येऊ शकतात बँकेकडून। त्यानंतर बघू शकता आधार कार्ड आणि बँक पासबुकवर जर नावात फरक असेल तर हे सुद्धा एक कारण आहे, म्हणजे तुमची जी KYC आहे हे पूर्ण होत नाही। जर स्पेलिंग मिस्टेक असेल काही कारणास्तव तुमच्या आधार कार्डवर आणि बँक डिटेल्सवर जर स्पेलिंगमध्ये जर काही मायनर फरक असेल किंवा काही चुकीचे असेल तर त्यामुळे सुद्धा नावात फरक असू शकतो, तर हे सुद्धा एक कारण राहू शकते। तर तुम्ही यामध्ये दिलेले पूर्ण 5ही जे आपण सांगत आहे तुम्हाला की जे 5 कारण आहे हे 5ही कारण तुम्ही चेक करा। जर या कारणामधून जर तुम्ही एका कुठेही असाल तर तुमचे पैसे त्यामुळे थांबवण्यात आलेले असेल असं आपण गृहीत धरू शकतो। त्यानंतर बघू शकता तुमचे बँक खाते बंद तर नाही म्हणजे इनॅक्टिव्ह पडले आहे का हे एकदा सुद्धा बँकेत जाऊन चेक करा की आपले बँक खाते सुरळीत सुरू आहे किंवा नाही। कारण की असे सुद्धा लक्षात आलेले आहे की ज्याही काही लाडक्या बहिणी आहे त्यांचे बँक खाते इनॅक्टिव्ह आहे। त्यामुळे जेवढेही लाडक्या बहिणी आहे ज्यांना आतापर्यंत हप्ते आलेले नाही आहे त्या संपूर्ण लाडक्या बहिणींनी आपले जेही 5 कारणं आहे हे एकदा चेक करून घ्या। जर तुम्ही यामध्ये कुठे असाल आणि ते जर तुम्ही ॲक्टिव्ह करून घेत असाल तर तुम्हाला तुमचा जोही राहिलेला हप्ता आहे हा पुढील महिन्यामध्ये बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आणि अर्जामध्ये जर काही त्रुटी राहिल्यामुळे अर्ज मंजूर न होणे होऊ शकते की जर तुम्ही KYC केलेली आहे तर ती KYC तुमची कंप्लीट झालेली आहे किंवा नाही आहे। कारण की काही लाडक्या बहिणींनी अर्धवटच KYC ठेवलेली आहे, पूर्ण KYC केलेली नाही आहे, त्यामुळे हे सुद्धा एक कारण राहू शकते। परंतु सरकारकडून जी लिस्ट आहे अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेली नाही आहे की नेमकं कारण कोणते आहे। जेवढे लाडक्या बहिणींना बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहे, नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, तर त्यांचे जे प्रमुख कारणे हे आपल्यासमोर आलेले आहे आणि ते आपण तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगत आहे। परंतु अजून शासनाकडून याबद्दलचे कोणतेही परिपत्रक आलेलं नाही आहे की तुमच्या KYC मध्ये काही डिफॉल्ट आहे का, म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का, किंवा अजून कोणते काही कारण आहे का की ज्यामुळे तुम्हाला तुमचा जो हप्ता आहे हा थांबविण्यात आलेला आहे, याबद्दलची अजून स्पष्टता व्हायची आहे। परंतु आपण आपल्या लेवलवर जे प्रमुख 5 कारणे आहे की ज्यामुळे तुमचा हप्ता हा थांबलेला असू शकतो तुम्ही हे कारण चेक करा। तर यामधल्या जर कोणत्या कारणामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही जर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर तुमचे राहिलेले हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आणि यामध्ये जेही तुमच्या KYC मध्ये काही त्रुटी किंवा KYC चुकलेली आहे का याबद्दलची अजून शासनाकडून कोणतीही अपडेट नाही आहे, त्यामुळे आपण सुद्धा डायरेक्टली सांगू शकत नाही की तुमची KYC चुकलेली आहे। तर वेट करा, अपडेट येणारच आहे। परंतु यामध्ये दिलेले प्रमुख जे 5 कारणं आहे हे एकदा चेक करा आणि 17वा व 18वा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचा हप्ता जमा केला जाणार। एकदा संपूर्ण 5 कारणे चेक करा आणि शासनाकडून जी ही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।